ओम नमः शिवाय. अध्याय 10. श्री गणेशास वंदन करून कवी श्रीधर महादेवांचे गुणगान करताना म्हणतात की कामदेवाचा अंत करणाऱ्या पंचानना, क्रोध आल्यास क्षणात सर्व विध्वंस करणाऱ्या, मद तम यांचे हरण करणाऱ्या चंडकिरणा, हे चंद्रशेखरा, वृषभध्वजा, घनदाट अरण्याप्रमाणे पसरलेल्या मत्सराला दहन करणाऱ्या, दंभनखछेदका सहस्त्रनयन असलेल्या अहंकारी अंधकासुराचे मर्दन करणाऱ्या, धर्माचे वर्धन करणाऱ्या भालनेत्रा, तू आनंदाने कैलास पर्वतावर विहार करतोस. निगमागम यास वंद्य अशा सुहास्य वक्रा, दक्षाचा अहंकार नष्ट करणाऱ्या आनंद समुद्रा, हे दयानिधी ब्रह्मानंदा, तुला माझा नमस्कार असो. 9व्या अध्यायाच्या अंती सांब सदाशिवाने शबर, शबरी आणि सिंहकेत राजा यांचा उद्धार केला. आता यानंतर सूत हे नैमिषारण्यात पुन्हा एक अद्भुत कथा शौनकादिक ऋषींना सांगू लागले, तरी ती सर्वांनी चित्तपूर्वक ऐकावी. पारपूर्वी देवरथ असे नाव असलेला एक ब्राह्मण अनर्थ देशात वास्तव्य करीत होता. तो वंशावळीने पंडित आणि वेदाध्ययनी शास्त्ररथ होता. त्याला चतुर सुंदर अशी एक कन्या होती. तिचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर होते. तिचे नाव शारदा असे होते. सर्व लोक तिचे रूप पाहून थक्क होत. आता तिचे 12 वर्षे वय पूर्ण झाले होते. मग तिच्या पित्याने पद्मनाभ नाव असलेल्या ब्राह्मणासोबत तिचे विधियुक्त लग्न करून दिले. पद्मनाभ सुद्धा सभाग्य वेदसंपन्न शिक्षित ब्राह्मण होता. त्याची विद्या पाहून सर्व राजे थक्क होत. लग्न सोहळा संपन्न झाल्यावर तो पद्मनाभ ब्राह्मण काही दिवसांसाठी सासर घरी राहिला. असेच एके संध्याकाळी तो संध्यावदन करण्याकरता नदी किनारी गेला होता. तेथून परत येताना खूप अंधार दाटून आला होता. तो चालत येत असताना त्याच्या पायाला एक अतिशय विषारी सर्पाने दंश केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि तेथेच त्याचे कलेवर पडले. त्याच्या मृत्यूची बातमी सर्व नगरात वाऱ्यासारखी पसरली. माता पित्यासोबत शारदा त्या ठिकाणी धावत आली. तिचे मृत शरीर पाहून ती जमिनीवर कोसळली. दुःखावेगाने बोलू लागली, माझे तेजस्वी विद्याधनाने संपन्न जहाज आज बुडून गेले आहे. आज माझी सेज ओस पडली आहे. आता माझ्या मनातील गोष्टी मी कोणासोबत बोलू? तस्कराचे रूप घेऊन त्या विषारी सापाने माझे भांडार आज नष्ट केले आहे. आज माझे सर्व अलंकार दग्ध झाले आहेत. असे म्हणत ती अंगावरील दागिने ओढून तोडून टाकू लागली. तिचे ते अतिव दुःख पाहून सर्व लोकांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. सर्व नगरजन भगवान शिवांचे स्मरण करीत म्हणू लागले, हे पशुपती भाललोचन, हिला जर आता सावरले नाही तर ही काय करेल हे कोणीच सांगू शकत नाही. सो मग त्या पद्मनाभ ब्राह्मणाचा अंत्यविधी पूर्ण करून शारदेचे माता पिता बंधू आप्तजन सर्व तिला घेऊन सदनी परत आले. त्यानंतर असेच कित्येक दिवस लोटले. शारदेच्या घरातील सर्व लोक दैनिक कार्यासाठी बाहेर गेले होते. शारदा एकटीच घरातील मंदिरात बसली होती. तोच त्यावेळी एक अपूर्व घटना घडली. नैद्रुव नावाचे एक अतिशय तपस्वी नेत्रहीन ऋषी शिष्याचा हात धरून तिच्या सदनी आले. शारदेने त्वरित त्यांना बसण्यास एक आसन दिले व त्यांचे पूजन करून त्यांना नमस्कार केला. यावर आशीर्वाद म्हणून ऋषी नैद्रुव तिला बोलून गेले की तुझे अपार सौभाग्यवर्धन हो, तुला वेदवक्ता पुत्र हो. ते ऋषी अंध होते, परंतु त्यांनी असा अमोघ आशीर्वाद तिला दिला. यावर शारदा खेदयुक्त हसली व अतिव दुःखाने शोक करू लागली. ऋषींना ती म्हणाली, तुम्ही आशीर्वाद दिल्याप्रमाणे हे अघटित कसे काय घडून येऊ शकेल? मग तिने ऋषीश्वरांना तिचा सर्व पूर्ववर्तमान सांगितला. मग यावर नैद्रुव तिला म्हणाले, माझे वचन कल्पांतीही असत्य होऊ शकत नाही. माझ्या तोंडून निघालेले शब्द कधीच मागे फिरू शकत नाहीत. माझे तपानुष्ठान वेगळे आहे. त्याच्या बळावर मी अघटित सुद्धा घडवून आणेल. तोच घरातील इतर लोक बाहेरून परत आले. त्यांना ऋषींच्या तोंडून निघालेल्या आशीर्वादाबद्दल समजले. मग ते सुद्धा बोलू लागले, हे घडणे केवळ अशक्य आहे. असे कसे काय घडून येऊ शकेल? ऋषींचा आशीर्वाद पवित्र अमोघ असतो. तो क्षणात रंकाला सुद्धा इंद्र करू शकतो. त्यांचा शाप लागतात क्षणात सर्व कुळाचा संहार होतो.
शापाच्या बळामुळे राजा नहुषाचा सुद्धा सर्प झाला होता. ब्रह्मशापामुळे संपूर्ण यादव कुळ भस्म झाले होते. ब्राह्मणाचा क्षोभ होताच शक्राची सर्व संपत्ती समुद्रात बुडाली होती. ब्रह्मशापामुळेच मुरारीने अंबऋषीचा जन्म घेतला. विधी, हरिहर हे सुद्धा मनातून ब्रह्मशापाचे भय बाळगून असतात. विप्रशापामुळे राजा परीक्षित सुद्धा क्षणार्धात भस्म होऊन गेला. ऋषी जमदग्नींच्या परमक्रोधामुळे 4 पुत्रांना भस्म केले होते. पांडू राजा स्त्रिय असून सुद्धा कधीच त्याला त्यांचा भोग मिळाला नाही. विप्रशापाची गतीच नवल करायला लावणारी आहे, ज्यामुळे 60,000 समुद्र जळून गेले. नारद यांनी दिलेल्या शापामुळे कुबेर पुत्रांचे वृक्षात रूपांतर झाले. ब्रह्मशापामुळे दंडकासारखा राजा क्षणात दग्ध झाला. ब्रह्मशाप अतिशय दृढ असतो. त्याने नृगराजाचे सुद्धा सरड्यात रूपांतर केले होते. अत्रिनंदनास क्षयरोगी केले. सर्व भूमीस सुद्धा निर्जीव केले. सूर्यनंदनास शाप देऊन दासीपुत्र केले. ते आशीर्वादाने पाषाणाचे सुद्धा देव करतील आणि रंकाचेही राव करतील. त्यांच्या नुसत्या मंत्र उच्चाराने सुद्धा कोरड्या वृक्षास नवीन पालवी फुटते. ऋषी हे तिन्ही जगात थोर आहेत. ते सर्व ब्रह्मांड मोडून पुन्हा त्याला घडवतात. यावर ऋषी नैद्रुव शारदेला बोलते झाले. ते आता सर्वांनी चित्त देऊन ऐकावे. ऐक शारदे, तू उमा महेश्वराचे व्रत आचरण कर. षडक्षर मंत्राचा विधियुक्त नित्य जप कर. या व्रताचे फळ पूर्ण होईपर्यंत मी येथेच अंगणात एक मठ निर्माण करून तुला मार्गदर्शन करीत राहीन. असे सांगून ऋषी नैद्रुव तेथेच राहू लागले. ते तिला म्हणाले की या व्रताचा आरंभ चैत्र महिन्यापासून करावा किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षापासून करावा. सोमवारी किंवा अष्टमी किंवा चतुर्दशीस चांगला मुहूर्त पाहून उमा महेश्वराचे पूजन करावे. त्यापुढे पूर्ण 1 वर्ष नेम धरून व्रताचे नित्य आचरण करावे. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शारदा सुद्धा काहीही कमी पडू न देता व्रताचे नित्य आचरण करू लागली. तिने गुरु नैद्रुवांकडून षडक्षर मंत्राची दीक्षा घेतली. शारदेने दिव्य शिव मंदिर उभारले आणि त्यावर पांढरा शुभ्र रंग दिला. 4 खांब शोभायमान केले. उमा महेश्वर पूजनाकरिता अष्टगंध सुवासिक फुले पूजेस सज्ज ठेवावे. भूमीवर रांगोळीचे आच्छादन करावे. 16 वर्ण यंत्र करून त्यात अष्टदळे तसेच चतुर्दळ असावे. त्यावर तांदूळ ठेवून वर अढळ घटस्थापन करावा. त्यास शोभायमान करावे. उमा महेश्वर या दोघांच्या सुवर्ण प्रतिमा तयार करून त्याची स्थापना करावी. मग एकनिष्ठा धरून षोडोपचार पूजन करावे. यथासांग ब्राह्मणास दक्षिणा अर्पण करावी. अतिशय प्रेमाने सुवासिनींचे पूजन करावे. षड्रस चतुर्विध अन्न तयार करून त्यांना भोजन देऊन तृप्त करावे. पुराण कीर्तन यांचे श्रवण करावे. जागरण करावे. गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे सर्वदा वर्तन करावे. शारदा व्रत आचरण करताना शिवस्वरूपाचे ध्यान करू लागली. कापराप्रमाणे किंवा दुधाच्या फेसाप्रमाणे ज्यांचा वर्ण आहे, ज्योतीप्रमाणे शुभ्र तेजस्वी रजतवर्णीय जे निर्मळ आहेत, ज्यांमध्ये कोटी सूर्यांचे तेज विराजले आहे, शुभ्र आवरणाने भूषित जे सर्व जगाचे मूळ आहेत, ज्यांच्या मस्तकी स्वर्गातील नदी विराजली आहे, शुभ्र जटा मुकुटाप्रमाणे मंडित आहेत, मणियुक्त सर्प विराजला आहे, जे कपाळी किशोरचंद्र मिरवित आहेत, जे भस्मचर्चित शुभ्रवर्णीय आहेत, ज्यांचे कपाळावरील नेत्र उमललेल्या फुलाप्रमाणे भासत आहेत, ज्यांनी त्यांच्या दंडावर शुभ्र केऊर वीर कंकण धारण केले आहे, मुंडमाळा गळ्यात शोभायमान दिसत आहेत, ज्यांचे लोचन सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ज्यांचा कंठ नीलवर्णीय शोभून दिसतो आहे, त्यांच्या 10 हातांमध्ये विविध आयुधे शोभून दिसत आहेत, जी विजेप्रमाणे तेजस्वी आणि चपळ आहेत. ती आयुधे म्हणजे खट्वांग, त्रिशूळ, कपाळ, डमरू, अंकुश, पाश, घंटा, नागधरू, पिनाक, पाशुपत, कमल तेजाकारू अशी शुभ्रवर्णीय आयुधे आहेत, ज्यांचे आसन व्याघ्र चर्म म्हणजेच वाघाची कातडी आहे. नाना रत्नांनी मंडित मणिमय शुभ्र सिंहासन आहे. शुभ्रवर्णीय कैलास पर्वत आणि त्यावर हजारो योजन उंच दिव्य मंडप शोभायमान दिसतो आहे. खांबांप्रमाणे भासणाऱ्या त्या शुभ्र सहस्त्र किरणांनी गगनात सुद्धा प्रकाश पसरवला आहे. ऐरावतापेक्षा विशाल असलेले नंदिकेश्वर पुढे शोभून दिसत आहे. सुंदर मणिमय कुंडलाप्रमाणे शेष तक्षक शोभून दिसत आहेत. अशा प्रकारे शिवस्वरूपाचे ध्यान करून शारदा आता माता भवानीचे ध्यान करू लागली, जी बाला सुंदर तनु अंगी, जिच्यामध्ये चंद्रशेखर विराजमान आहेत. तिचे 4 हात आहेत व तिने हातांमध्ये पाश, अंकुशधर, गदा, कमळ धारण केले आहे. तिने सुमनांची माळा धारण केली आहे. तिच्या ठाई मल्लिका, बकुळ, कमळ अशी पुष्पे विराजित आहेत. तिच्या अद्भुत सौंदर्य
सौंदर्याचे वर्णन कोणीच करू शकत नाही, जिची वेणी भुजंगाप्रमाणे दिसते आहे, जिचे वदन पाण्याप्रमाणे नितळ, नयन आकर्ण आहे. पूर्वीच्या अध्यायांमध्ये अनेक स्त्रियांचे वर्णन केले गेले आहे. त्या निस्सीम स्वरूप लक्षणयुक्त होत्या. त्या सर्व स्त्रियांचे सौंदर्य जिच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे इतकी ती सुंदर आहे. कोटी मन्मथांची शोभा तिच्या ठाई बसते आहे. अशी ती त्रिभुवनाची जननी त्रिपुर सुंदरी, जिच्या शरीराचा सुगंध ब्रह्मांड ओलांडून त्याही पलीकडे जातो. जिथे तिच्या पदमुद्रा म्हणजेच पावले उमटतात तेथे आरक्तवर्णीय कमळे उगवतात. जिच्या शुभ्र दातांचा प्रकाश पृथ्वीवर पडतो तेव्हा खड्यांचेही दिव्य मण्यांमध्ये रूपांतर होते. असे स्वरूप या ब्रह्मांड मंडपात शोधून कोठेही सापडणार नाही. सूर्य चंद्र हे तिच्या तेजामुळे शोभून दिसत आहेत. विधी इंद्र या अज्ञान बालकांचे ती स्नेहाने पालन करीत आहे. जणू समस्त त्रिभुवनातील सौंदर्य तिच्यामध्ये एकवटले गेले आहे, असे हे देवीचे स्वरूप आहे. ती जगन्माता हास्य करता तिचे सुंदर शुभ्र दात झळकून दिसतात. अधर प्रभेमुळे ते आरक्त भासतात. डाळिंबाच्या पक्व बीजांप्रमाणे ते शोभून दिसतात. तिच्या कंठीचे मुक्ताहार इंद्रनिळा समान दिसतात. अशा त्या श्यामलेचे दैदिप्यमान तेज सर्वत्र पसरले आहे. त्या विश्वजननीचे अमृता समान पयोधर, ज्याचे प्राशन गणेश आणि कार्तिकेय हे करतात. तिच्या बाहूंमध्ये अनेक आभूषणे झळकत आहेत. अशी ती इंद्रनील किलवर्णी प्रलय रूपिणी आदी माता, जी भक्तांच्या आग्रहाखातर लीलावेश धारण करते. ही आदी पुरुषाची ज्ञानकळा क्षणात ब्रह्मांड घडवते आणि मोडते. तिचे स्वरूप पाहिल्याशिवाय ते जाश्वनिळ म्हणजे भगवान शिव हे समाधान पावत नाही. जसे कृत्तिकांचे पुंज आकाशात शोभून दिसतात त्याचप्रमाणे तिच्या कानातील कर्णफुले डोलताना दिसतात. सूर्यास्त समयी गगनी आरक्त वर्ण पसरतो, तो सुद्धा फिका वाटेल अशी तिची कुंकुमरेखा शोभून दिसते. संपूर्ण विश्वात शिव सगुण आहे, परंतु त्याचा ते त्याग करून तात्काळ निर्गुण होतात. अंबेचे सौभाग्य गहन आहे. एकदा सती आणि दुसऱ्यांदा पार्वती होऊन तिने 2 वेळा कर्पूर गौर शिवास वरले आहे. तिचे अपार वर्णन अनेक कवी आतापर्यंत करून गेले आहेत. अंबेची वेणी जणू प्रयाग त्रिवेणी. तिचे सौभाग्य अक्षय अखंड आहे. तिच्या पायातील नूपुर पैंजणांचा ध्वनी येतात शिव समाधी विसरून जातात आणि सावधान होऊन नेत्र चकोर करून तिचा मुखचंद्र पाहत राहतात. अशा त्या वरिष्ठ स्वरूप अंबेचे नित्य पूजन अत्यंत ब्रह्मानंदाने शारदा ही करीत होती. शारदेने उमा महेश्वर व्रताचे नित्य आचरण करताना आता 1 वर्ष पूर्ण होत आले होते. तिच्याकडून ऋषी नैद्रुवांनी यथाविधी व्रताचे उद्यापन करून घेतले. उद्यापनाच्या वेळी तिने 11,000 दाम्पत्यांचे वस्त्रे अलंकार देऊन अतिशय आनंदाने पूजन केले. सूर्यास्त होता समयी शारदा ही जप ध्यान कीर्तन करीत गुरूंसमवेत बसली होती. अर्धरात्र पूर्ण होत आली होती. तोच अकस्मात तेथे भवानी प्रकट झाली. तिच्या असंभाव्य तेजामुळे ऋषी नैद्रुवांची दृष्टी परत आली. तोच शारदा आणि ऋषी नैद्रुव हे दोघेही भवानीच्या चरणांवर अतिशय प्रेमाने लीन झाले. ते दोघे आता उभे राहून हात जोडून देवीचे स्तवन करू लागले, परंतु त्या दोघांशिवाय देवी इतर कोणालाही दिसत नव्हती. ते दोघे स्तवन करीत बोलू लागले. जय जय भवानी जगदंबे, मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे, ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे, चिद्विलासिनी तू माये, धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी, भक्त हृदया रविंद चिन्मय खाणी तू वेद पुराणी वंद्य आहेस. तुझ्या कृपा मात्रेने जन्मांदाज सुद्धा नेत्र येतात. पांगुळ सुद्धा पवनगतीने धावू लागतात. मुके सुद्धा बोलू लागतात. मूर्ख सुद्धा तात्काळ पंडित होतात. वालुकामय जमिनीमध्ये सुद्धा वनस्पती येते. गारांचे रूपांतर चिंतामणी रत्नांमध्ये होते. भवभयाचे हरण करणारी माय भवानी, भक्तांचे पालन करणारी, मनास उल्हास आणणारी हे वेदमाते, जिचे ध्यान ब्रह्मा आदी करतात. हे त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी, तू समस्त दोषांचे हरण करून त्रितापांचे शमन करतेस. जे सावधान होऊन त्रिकाल तुझे ध्यान करतात ते त्रिदेह विरहित होतात. हे शिव मानस सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपक कळिके, तू सर्वांस ऐश्वर्य कल्याण देणारी आहेस. हे मृडानी तू सर्वव्यापक आहेस. अशा प्रकारे स्तवन सुमने ऐकून देवी सुप्रसन्न झाली आणि त्या दोघांस तिने वरदान मागण्यास सुचवले. त्यावर ऋषी नैद्रुवांनी शारदेचा मुळापासूनचा सर्व वृत्तांत देवी समोर कथन केला. ते म्हणाले, माझ्या मुखातून शारदेप्रती सदा सौभाग्यवती हो असा आशीर्वाद निघाला आहे. तरी हे जगन्माते तो तू सत्य करावास. तू जर मनावर घेतलेस तर तू काय नाही करू शकत. मग यावर शिवजाया म्हणजे देवी बोलू लागली. ती म्हणाली, ही शारदा पूर्वी द्रविड देशात ब्राह्मण कन्या होती. तेव्हा तिचे नाव
भामिनी असे होते. तिच्या पतीस तेव्हा ही व आणखी एक अशा 2 स्त्रिया होत्या. ही तेव्हा त्याची दुसरी धाकटी पत्नी होती. हिच्या मृदू सौम्य संभाषणाने तिचा पती हिला वश होता. हिच्यापेक्षा मोठी असलेली त्याची दुसरी पत्नी हिच्यामुळे पतीपासून दूर झाली होती. त्यावेळी यांच्या घराशेजारी एक पुरुष राहत होता. त्याला हिच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले होते. एकदा उचित वेळ पाहून त्या दुर्बुद्ध्याने हिचा हात धरला. तेव्हा हिने त्याच्याकडे आरक्त नेत्र करून पाहिले व त्याचा हात झटकून दिला. मग तो दुरात्माचार खेदयुक्त होऊन त्याच्या घरी परत गेला. त्याला हिचे ध्यान लागले होते. तो सतत हिचीच आठवण काढीत राहत. मग हिचा ध्यास मनात घेऊन एके दिवशी तो जार मृत्यू पावला. त्यावेळी हिच्या सवतीने हिला तू विधवा हो असा दारुण शाप दिला होता. त्यानंतर ती हिच्या दुःखाने मरण पावली. तर काही काळाने ही सुद्धा मृत्यू पावली. तीच ही आता शारदा म्हणून जन्माला आली आहे. पूर्वीच्या जारासोबत या जन्मी हिचे लग्न झाले आणि पूर्वजन्मातील हिला मिळवण्याची इच्छा पूर्ण करून मृत्यू पावला. हिचा पूर्वजन्मातील पती येथून 360 योजन दूर आता द्रविड या देशात आहे. तो हिचे स्त्रीहीन स्वरूप आठवून सतत तळमळत असतो. तोच हिच्या नित्य स्वप्नात येऊन हिला नित्य भोग देईल. तेव्हा हिला जागृत अवस्थेमध्ये होते त्याही पेक्षा अधिक सुख प्राप्त होईल. तसेच हिचा पती सुद्धा तिकडे असाच सुख पावेल. असेच अनेक दिवस लोटून गेल्यानंतर हिला एक पुत्र होईल व तो शारदानंदन या नावाने लोकांमध्ये विख्यात होईल. असे सर्व सांगून देवी अंतर्धान पावली. त्यानंतर शारदा नित्य स्वप्नामध्ये तिच्या खऱ्या पतीस पाहू लागली. एके दिवशी ती गरोदर राहिली. हे समजल्यावर सर्व लोक तिची निंदा करू लागले. धीर, भाऊ, सासू, सासरे, सर्व आप्त सोयरे हे एकत्र आले. देवीची ही अघटित करणी पाहून सर्व लोक शारदेवर खदाखदा हसत तिला बोलू लागले. हे असे विपरीत घडायला हिला देवी भेटली कधी? एक म्हणाला, हिचे नाक कान कापून हिला घराबाहेर काढा. तोच अचानक आकाशवाणी गर्जत बोलली, हा शारदेचा गर्भ अत्यंत पवित्र आहे. आकाशवाणी होऊन सुद्धा अतिशय अमंगळ समाज पुन्हा बोलू लागला की आकाशवाणी सुद्धा हिचेच एक कपट असावे. त्यांच्यामध्ये एक पुण्यशील वृद्ध होता. मग तो सर्वांना सांगू लागला, ईश्वरी मायेबद्दल आपण काही सांगू शकत नाही. ती अघटित पण घडवून आणते. एकाही खांबाचा आधार नसताना एवढे मोठे आकाश कशाच्या आधारावर तग धरून आहे? संपूर्ण पृथ्वी पाण्यावर तरंगते आहे. सर्व ग्रह, सूर्य, तारे यांना कोणाचा आधार आहे? सर्व देहात परमेश्वर व्याप्त आहे, परंतु तो शोधूनही सापडत नाही. पंचमहाभूते परस्पर विपरीत असूनही एका रूपाने चालत आहेत. आईच्या गर्भातील जीव त्याचे रक्षण तो कसा काय करतो आहे ते पहा. तो जगन्नाथ काय एक करत नाही. पूर्वी युपकेत राजाचे रेत पाण्यामध्ये पडले असता त्या जलाचे प्राशन एका वेश्येने केले आणि एवढ्याने ती गर्भिणी झाली आणि तिने उत्तम पुत्रास जन्म दिला. विभांडक ऋषींचे रेत पाण्यामध्ये पडले असता एका हरणीने त्याचे प्राशन केले. तोच तिच्या पोटी ऋषी शृंगी यांचा जन्म झाला. त्यांनी राजा दशरथ यांच्या यागामुळे ख्याती केली. सौराष्ट्र राजाने एका मृगीला नुसता स्पर्श करताच तिने एका दिव्य पुत्रास जन्म दिला. महिषासुर दैत्य महिष म्हणजेच म्हशीच्या गर्भी जन्मला होता. कित्येक करुणामय ऋषी होऊन गेले. त्यांच्या मुखातून उच्चारलेल्या केवळ आशीर्वादांमुळे गर्भ राहत होते. रेवती रमण म्हणजे श्री विष्णू यांचा रोहिणीच्या म्हणजेच गायीच्या पोटी कसा काय जन्म झाला? शिवाच्या पोटी मुसळ कसे काय झाले? कुंतीच्या पोटी देवासमान 5 पांडव जन्मले. अशा प्रकारे तो वृद्ध लोकांना समजावून सांगत होता. तरीही दुर्जन लोक अजूनही शारदेची निंदा करीत होते. यावर पुन्हा एक देववाणी झाली, अरे मूर्खांनो, शारदेस जे कोणी असत्य म्हणतील त्यांच्या जिव्हेस कीड पडेल. अशी देववाणी ऐकून त्यातील अजून काही सात्विक सद्बुद्धी लोकांना सत्यतेची खात्री पटली. काही दुर्जन जे शारदेची अजूनही निंदा करतच होते या सर्व घटनेस कपट समजत होते. अचानक त्यांच्या जिव्हेस चिरा पडून त्यातून किडे गळू लागले. हे सर्व पाहून सगळ्या लोकांनी शारदेला लोटांगण घातले. सर्वजण तिची क्षमा मागत बोलू लागले, हे माते, तू पूर्णपणे खरी आहेस. हे आम्हाला आता पटले आहे. तू जानकी रेणुके समान आहेस. मग काही दिवसांनंतर शारदेस एक पुत्र झाला. सर्व लोक त्याला शारदात्मज असे म्हणू लागले. शुद्ध द्वितीयेपासून जसा चंद्र वाढत जातो तसा शारदात्मज मोठा होऊ लागला. उपनयन पूर्ण झाल्यावर वयाच्या 8व्या वर्षी तो वेदाध्ययन करू लागला. 4 वेद, तटशास्त्रे, पुराणे असे सर्व त्याला मुखोद्गत होते. नवग्रहात जसा वासरमणी तसा तो पंडितात अग्रगणी होता. त्याने पुढे जाऊन अनुष्ठान करून पिनाकपाणी म्हणजेच भगवान शिवांना प्रसन्न करून घेतले. यानंतर शारदा पुत्रास सोबत घेऊन अद्भुत शिवरात्री व्रताच्या दिवशी गोकर्ण क्षेत्री गेली. तेथे मोठी यात्रा दाटून आली होती. तो द्रविड देशातील ब्राह्मण म्हणजेच तिचा पूर्वजन्मीचा पती सुद्धा या यात्रेमध्ये आला होता. शारदा व तिच्या पतीने
एकमेकांना पाहिले व त्यांच्या अंतरी दुःख दाटून आले. त्यांना एकमेकांच्या ओळखीची खूण पटली. पूर्वी देवी शारदेला म्हणाली होती की तू केलेल्या उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य तुझ्या पतीस दे, त्याचा पुत्र त्याला देऊन टाक आणि मग तू तुझ्या पतीसोबत 4 महिने राहा. त्यावेळी अजिबातच समागम करू नकोस. मग त्यानंतर तुम्ही दोघेही शिवपदास प्राप्त करताल. शिवरात्री यात्रा पूर्ण करून शारदेने पतीस नमन केले आणि त्यास म्हणाली, हा घ्या आपुला पुत्र. असे बोलून तिने शारदात्मज पतीच्या हातात दिला. उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य पतीस देऊन मग शारदा त्याच्या समवेत द्रविड देशामध्ये गेली. शारदा पूर्णपणे व्रतस्थ राहून दुरूनच पतीचे दर्शन घेई. पुढे शारदात्मज पृथ्वीवर महापंडित म्हणून विख्यात झाला. त्याने तपांचे आचरण केले. माता पित्याचे भजन करताना माता भवानी व पिता शंकर अशीच भावना त्याच्या मनी असे. जो पुत्र जनक जननीचे भजन करीत नाही त्याचे तप, ज्ञान, विद्या, थोरपण, सद्भाग्य हे सर्व व्यर्थ आहे. जो घरात अनेक पत्नी करून आणतो आणि माता पित्याला शिणवतो, अन्न न देता घराच्या बाहेर काढतो, शब्द बाणांनी मन दुखावतो, तो जरी षटशास्त्र शिकला असला तरी तो अनामिकेहूनही अपवित्र आहे असो. यावर शारदेचा पती महातपस्वी योगीश्वर शरीर त्यागून शिवपदास प्राप्त झाला. शारदा सुद्धा शिवस्मरण करून विधियुक्त सहगमन करीत पतीसोबत कैलासभुवनी शिवपदास येऊन सुखाने राहिली. शिवलीलामृत पूर्ण सुरस आहे किंवा हे एक दिव्य औषध आहे. याचे सेवन जे करतात त्यांचे सर्व भवरोग नष्ट होऊन त्यांना आरोग्य प्राप्त होते व ते शिवरूप होतात. ज्यांना सहज मृत्यूने जवळ केले आहे त्यांना हा रसराज कसा काय आवडेल. ज्यांची तेजस्वी पुण्याई आहे त्यांनाच तो अधिकार प्राप्त होतो. इतके सांगून कथेची सांगता करताना कवी श्रीधर श्रोत्यांना हात जोडून विनवित आहेत की श्री शिवलीलामृत निर्जर आहे, त्याची तुम्ही सर्वांनी आदराने सेवा करावी. पुढील अध्यायात अशाच सुरस कथेचे वर्णन आहे. ते ऐकून श्रोते आणि वक्ता सर्व पावन होतील. पुराणी सहित शिव स्वतः भक्ताची सर्वार्थी पाठ राखतात. या प्रचंड श्री शिवलीलामृत ग्रंथाचे कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील या शिवलीलेचे सर्व सज्जनांनी अखंड वाचन करावे. हा 10वा अध्याय अतिशय गोड होता. आता पुढील 11व्या अध्यायात आपण अशीच सुंदर शिवलीला ऐकूयात व त्या श्रवणास तुम्ही सर्व श्रोते सज्जन सादर व्हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तुभं भवतु. ओम नमः शिवाय.